नमस्कार, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक. आज आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक. आतापर्यंत आपण माझे एकूण 10 व्हिडिओ पाहिलेले आहेत. 10व्या व्हिडिओमध्ये आपण नियम क्रमांक 23, 24, 25 व 26 या नियमांची आपण सखोल चर्चा केलेली आहे. पण त्याच्या अगोदरचे 2 नियम 22 आणि 22A आपण ठेवलेला होता. तो व्हिडिओ आपण आज करणार आहोत. आता या 2 व्हिडिओमध्ये 22 आणि 22A आतापर्यंत जे काही एकूण माझे 10 व्हिडिओ झाले, कारण आजचा हा 11वा व्हिडिओ आहे. त्याला आपण चांगला प्रतिसाद दिलात, त्याला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. तर आजच्या व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये आपण नियम क्रमांक पहिल्यांदा 22 बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. 22 मध्ये असं म्हटलंय, जी कोणतीही कार्यालयीन कृती समजा एखाद्या कर्मचाऱ्यांनी केलेली असेल आणि ती कृती प्रतिकूल टीकेचा विषय झाली असेल, अब्रू नुकसानी स्वरूपाच्या आरोपाचा विषय झालेली असेल, तर शासनाची पूर्वपरवानगी असल्याशिवाय कुठल्याही न्यायालय किंवा वृत्तपत्राकडे समर्थनात कुठल्याही तुम्हाला जाता येणार नाही, असा हा नियम क्रमांक 22 आहे. दुसरा नियम क्रमांक 22A जो आहे, अतिशय महत्त्वाचा नियम आहे. खरं म्हणजे मी लेक्चरमध्ये सांगत असतो, इतर नियमांचं थोडंफार होऊ शकतं, कारण का त्याच्यामध्ये पळवाटही असू शकतात. पण नियम 22A मध्ये एखादा अधिकारी कर्मचारी अडकला तर त्याला काहीतरी निश्चितपणे शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं 22A आपणाला चांगल्या प्रकारे बघायचं आहे. आता 22A मध्ये असं म्हटलंय की कुठलाही शासकीय कर्मचारी, कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही महिलेच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवादाची कुठलेही कृत्य करणार नाही, असं म्हटलेलं आहे. दुसरं म्हटलंय, कार्यालय प्रमुखांनी, म्हणजे जे कार्यालय जो महिला कर्मचारी अधिकारी काम करतात तिथं, त्यांनी अनेक सोयी सुविधा सुद्धा निर्माण केल्या पाहिजेत, जेणेकरून लैंगिक छळवाद होणार नाही. आता ह्या जे काही सोयी सुविधा असतील, उपाययोजना असतील, तर त्या काय आहेत, तर महिलांना बसण्याची जागा जी आहे ती चांगल्या प्रकारे दिली पाहिजे, जेणेकरून ते छळवादाला अनुकूल अशी बाब होणार नाही. दुसरं, छळवाद होऊ नये म्हणून प्रबोधन सुद्धा कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं करायला पाहिजे. कार्यालय प्रमुखांनी प्रशिक्षण सुद्धा दिली पाहिजेत, किंवा वेळीच अनेक ठिकाणी काय करायला पाहिजे, CCTV कॅमेरे सुद्धा लावले पाहिजेत, जेणेकरून अशा कृती कार्यालयामध्ये घडणार नाहीत, असं आहे. दुसरं आपण बघतोय या संदर्भात विशाखा जे काही जजमेंट माननीय सुप्रीम कोर्टाने जे दिलेलं आहे, त्यामध्ये ती बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने कायदा पण केलेला आहे. ह्या महिलांच्या छळवाद किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या संबंधात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवादास संरक्षण, प्रतिबंधक व निवारण कायदा आहे, 2013 साली आणलेला आहे. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागाचे जे काही शासन परिपत्रक आहे 4/10/2010 मध्ये या संदर्भातल्या अनेक चांगल्या प्रकारे सूचना दिलेल्या आहेत. आपण सेक्शुअल हॅरॅसमेंटचा वेगळा व्हिडिओ मी नंतर करणार आहे, परंतु 22A मधल्या तरतुदी काय आहेत याबद्दल मी आता आपण बघत आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता लैंगिक छळवाद, आता लैंगिक छळवादाची महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधल्या 22 मध्ये अशी त्यामध्ये लैंगिक छळवाद म्हणजे काय याबाबतच्या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. त्यातला आपण बघतोय शारीरिक संपर्क आणि कामोद्दीपक प्रणय चेष्टा, असा पहिला भाग आहे. आपण पाहतो बऱ्याच वेळेला बस असेल, रेल्वे असेल, किंवा एखादी समजा ट्रेन असेल, किंवा इव्हन छोट्या रस्त्यावरून चालताना सुद्धा अनेक जे काय करतात, काही पुरुष काय करतात, शारीरिक संपर्क त्यांच्याकडून केला जातो. तर ही बाब जी आहे ही योग्य नाही, लक्षात घ्यायचं आहे. दुसरं आहे लैंगिक शक्येची मागणी करणं. बरेच वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना काय करतात, त्यांचं काम करून देण्यासाठी लैंगिक सुखाची मागणी करतात. हे सुद्धा हे सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये येतं. दुसरं, लैंगिक वासना प्रेरित करणारे जे काही शेरे, हा एक भाग आहे. याच्यामध्ये बरेच आपण बघतो अधिकारी कर्मचारी काहीतरी कॉमेंट्स करायच्या, CD दाखवायच्या, व्हिडिओ सुद्धा आहेत. तर यांची ही जी काही मनोवृत्ती आहे ही चांगली नाही आहे खरं म्हणजे.
त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मॅगझिन्स असतात, चित्रसुद्धा दाखवली जातात आणि स्त्रीच्या कानावर पडतील अशा प्रकारे ती शेरेबाजी केली जाते. ही सुद्धा एक काय आहे की लैंगिक छळवादाचीच बाब आहे. पुढे आपण बघतोय अश्लील साहित्याचं वर्णन. आता मॅगझिन्स असतील, अल्बम्स असतील, वेगळे वेगळे असे चित्र असणारे जे काही मॅगझिन्स असतील ती सुद्धा बऱ्याच वेळेला कार्यालयात अधिकारी कर्मचारी आणतात. बाहेर जाताना थोडासा ड्रॉवर उघडा ठेवून त्यामध्ये अशी मासिकं ठेवण्याचे प्रकार सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. तर हे निश्चितपणे लैंगिक छळवादाची बाब आहे, हे समजून घ्यायचं आहे. तर दुसरं असं आहे की ह्या काही छळवादामध्ये शारीरिक छळ आहे, शाब्दिक छळ आहे आणि मानसिक छळ आहे, असे हे छळाचे वेगळ्या वेगळ्या बाबी आहेत. आता याच्यामध्ये आपण बघतोय सामान्य प्रशासन विभागाची एक अधिसूचना आहे 23/10/15. याच्यामध्ये सुद्धा लैंगिक छळवादाच्या बाबी नमूद केलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण आज बघणार आहोत. दुसरं, तिच्या कामामध्ये विशेष वागणूक. बरेच वरिष्ठ अधिकारी लैंगिक सौख्याची मागणी करतात आणि मग त्याला सांगतात की तू उशिरापर्यंत आलीस तरी चालेल, लवकर गेलीस तरी चालेल, रजा घेऊन सुद्धा रजेचा अर्ज नाही दिला तरी चालेल आणि तू कुठं अगदी खरेदीला गेलीस तरी चालेल. म्हणजे अशा प्रकारे हे जे काही सूट दिली जाते, अशा प्रकारचे जे काही विशेष वागणूक दिली जाते, ही सुद्धा लैंगिक छळवादाचीच बाब आहे असं म्हटलेलं आहे. दुसरं, हानिकारक वागणूक आणि गर्भित इशारा. बघ असं असं आहे, लैंगिक सुखाची मागणी जर माझी मान्य नाही केली तर मग काय होईल, तुझे CR खराब करीन, बदली करीन, विभागीय चौकशी सुद्धा चालू करीन, अशा प्रकारचा गर्भित इशारा सुद्धा काही महिलांना दिला जातो. तर हे लैंगिक छळवादाचीच बाब आहे असं आहे. दुसरं, तिच्या कामाचा भविष्यकालीन कामाचा दर्जा आहे, स्थानाबद्दल स्पष्ट धमकी देणं. म्हणजे बऱ्याच वेळा सांगणं, तू जर असं नाही केलंस तर तुझं रिव्हर्शन करेन, तुला सस्पेंड करेन. तर ही जी भाषा आहे किंवा अशी जी शेरेबाजी आहे, ही शेरेबाजी सुद्धा लैंगिक छळवादाचीच बाब आहे. पुढे आपण जातोय तिच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं. बऱ्याच वेळा काय होतं की अतिरिक्त काम दिलं असेल, अतिरिक्त काम दिलं जातं, काम कमी केलं जातं, काम काढून घेतलं जातं. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या सगळ्या बाबी लैंगिक छळवादाच्याच आहेत. तिच्या सुरक्षितेबद्दल किंवा तिला आपण वागणूक देणं, बसण्याची जागा चांगली न देणं आणि मग म्हणायचं तुला जागा देतो चांगल्या प्रकारचे, परंतु ही जी काही लैंगिक सख्तेची मागणी आहे ती माझी पूर्ण कर, अशा बाबी लैंगिक छळवादाच्याच बाबी आहेत आणि याला निश्चितपणे अगदी कठोर शिक्षा सुद्धा होऊ शकते. ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्यायची. दुसरं, 23/10/15चं जे काही नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये कामाचे ठिकाण कशाला म्हणायचं ह्या संदर्भातल्या बाबी नमूद केलेल्या आहेत, त्या आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये कार्यालय, शाखा. आता बऱ्याच वेळेला असं होतं की शासनाची बरीच कार्यालय खाजगी इमारतीमध्ये भाडे घेऊन तिथं चालू केलेली असतात. तर जरी खाजगी इमारतीमध्ये कार्यालय असलं तरी सुद्धा ते कामाचे ठिकाणच आहे असं समजलेलं आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं, वाहनातून काही काम असेल तर पुरुष अधिकारी आणि महिला अधिकारी एकाच वाहनातून प्रवास करत असतात. त्यावेळेला सुद्धा बऱ्याच वेळेला सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसेस झालेल्या आहेत. पण बऱ्याच लोकांना वाटतं की ते वाहन आहे मग हे कामाचं ठिकाण होऊ शकतं का, तर होय, 101% हे सुद्धा कामाचे ठिकाण होऊ शकतं. त्यामुळं शासकीय कामासाठी घेतलेलं वाहन हे सुद्धा कामाचे ठिकाण आहे. रुग्णालयामध्ये बरेच नर्सेस असतात, डॉक्टर्स असतात, अधिपरिचारिका असतात. तर ह्या सुद्धा त्यांच्यावर सुद्धा छळवादाचे केसेस किंवा बाबी घडू शकतात. त्यामुळं या जो काही 23/10/15चं नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय, रुग्णालय हे सुद्धा कामाचे ठिकाण आहे. बऱ्याच वेळेला स्टेडियम. आता क्रीडा विभागामध्ये बरेच जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा खेळाडू असतील, आता हे खेळाडू यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा लैंगिक छळाच्या केलेल्या बाबी समोर येतात. त्यामुळं त्या अधिसूचनेमध्ये क्रीडांगणे सुद्धा कामाचे ठिकाण समजलेले आहेत. बऱ्याच वेळेला शाळा कॉलेजाची जी काही हॉस्टेल्स असतात त्या हॉस्टेलमध्ये बरीच मुलं अशी राहत असतात, तेव्हा सुद्धा तिथं अशा बाबी घडू शकतात. त्यामुळं त्या बाबींना सुद्धा कामाचे ठिकाण असं म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळेला अधिकारी घरी सुद्धा बोलवतात कुठल्या कामानिमित्त आणि तिथं सुद्धा समजा लैंगिक छळवाद झाला तरी सुद्धा शासकीय अधिकाऱ्याचं जे काही निवासाचं ठिकाण आहे हे ठिकाण सुद्धा कामाचे ठिकाण असं समजलं जातं. यामध्ये पुढची बाब आहे की अशा बाबी घडू नयेत म्हणून महिलांनी सुद्धा तक्रारी दिल्या पाहिजेत. भीती बाळगता कामा नये, काही माझ्यावर काय ॲक्शन होऊ शकेल का, तर असा संशय सुद्धा घ्यायला नाही पाहिजेत. कार्यालय प्रमुखाकडे जर
अशा महिलांनी तक्रारी दिल्या आणि ह्या स्पष्टपणे ह्या बाबी सांगितल्या तर भविष्यात ह्या लैंगिक छळवादाची प्रकरणं किंवा बाबी ह्या कमी होऊ शकतात निश्चितपणे, असं मला वाटतं. तर हा जो काही भाग आपण बघितलेला आहे नियम क्रमांक 22 हाचा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि पुढं पाठवा सगळ्यांना. आपण या पुढचा व्हिडिओ, जी काही व्हिडिओ 12 आहे तेव्हा आपण भेटणार आहोतच. धन्यवाद.